नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहात? मजेत ना? तर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, त्या दिवशी जयमाला कार्यक्रम झाल्याच्या नंतर आता सगळेजण जातील नवरा नवरीला आशीर्वाद देण्यासाठी. आणि तुम्ही म्हणताल की नवरा नवरीच्या पाया का पडलं जाते. तर नवरी ही आमची मुलगी आहे, म्हणजे इकडची मुलगी आहे आणि ते जावई आहेत. तर मुलीच्या पाया पडलं जातं इकडं माहेरी, कारण की मुलीला इथं लक्ष्मी समजलं जातं. तर त्यांच्या पाया पडलं जातं. ते आईवडिलांच्या पाया पडत नाहीत मुली. तर प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी परंपरा असते. तर इथं मुलीच्या पाया पडलं जातं आणि त्याच्यासोबतच जावयाच्यासुद्धा पाया पडलं जातं आणि तिच्या हातात थोडेसे पैसे देऊन तिला आशीर्वाद दिला जातो. तर सगळेजण आता आशीर्वाद देतील तिला. गौरी आणि तिची बहीण पण गेली होती स्टेजवरती. तर गौरीला चॉकलेट दिलं नवरदेवानी. त्यांनी लहान मुलांसाठी चॉकलेटसुद्धा आणली होती. गौरीला त्यांनी चॉकलेट दिलं. गौरीच्या मैत्रिणी पण होत्या, एक बहीण होती, एक मैत्रीण होती. रात्रीचे 2-2:30 वाजले होते खरं तर. आणि हा कार्यक्रम चालू होता आशीर्वाद देण्याचा. आणि आता आम्ही दोघंजण पण होतो. सगळे जोडीने चालले होते आशीर्वाद द्यायला. पोज घेतोय की व्हिडिओ कसा व्यवस्थित येईन, फोटोज कसे व्यवस्थित येत. आणि मग नवरी नवरदेवाला आशीर्वाद दिला आम्ही दोघांनीही. आणि मग त्यांच्या हातात थोडेसे पैसे, माहेरची भेट, ठीक आहे, ते दिले. आणि म्हणून त्यांच्या पाया पडलो. मुलीच्या पाया पडलं जातं ना, म्हणजे लक्ष्मी, घरची लक्ष्मी. तर अंकल आंटी आम्ही दोघं नवरीचे. तर नवरदेव म्हणत होता तुम्हाला चॉकलेट देऊ का? तर तुम्हाला सांगते, नवरदेव तिथं काय म्हणत होता, तर तो म्हणत होता चॉकलेट घ्या. नवरदेवाने सासूला सुद्धा चॉकलेट आणलं होतं बघा मग. आणि खूप छान प्रकारे कार्यक्रम झाला. खूप हास्य मजाक खूप चालू होतं मस्तपैकी. आणि कसा वाटला व्हिडिओ तो नक्की सांगा तुम्ही कमेंट करून. आणि पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. पुढं पण तुम्हाला अजून काहीतरी वेगळं पाहण्यासाठी भेटेल. चला तर मग, बाय बाय.